मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मावशीकडे आलो होतो. माझी 12वी परीक्षा संपली होती. त्यामुळे वर्षभर असलेल्या परीक्षेच्या ताणामुळे मी थोडा दिवस आराम म्हणून मावशीच्या घरी गेलो होतो. माझ्या मावशीचे मिस्टर म्हणजे काका हे पोलीस अधिकारी होते. त्यामुळे मावशीने प्रशस्त असा बंगला बांधलेला होता. त्याच्यामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या. मावशीकडे गेल्यानंतर माझे खाण्यापिण्याचे विषयी चंगळ राहत होती. माझी मावशी व त्यांचे लहान दीर एकत्र राहत होते. त्यांचे दीर हे दुबईला मोठ्या कंपनीत नोकरीला होते, तर त्यांची जाव ही मावशीजवळ तिथेच राहत होती. मावशीबरोबर त्यांची जाव ही मला खूप जीव लावत होती. त्यामुळे कुठे दिवस जात होतो तो मला कळतच नव्हता. मावशी मला काय खाऊ घालू आणि काय नाही करत होती, तर मावशीची जाव सुलोचना मावशी मला बाहेर फिरायला घेऊन जात होती. अशी दिवसभर तर ती घरी एकटीच असल्यामुळे बोर होत होती. त्यामुळे मी आल्यावर माझ्या निमित्ताने ती बाहेर फिरायला जाऊ लागली. मला शहर दाखवायचे निमित्ताने मावशी रोज बाहेर येत होती. त्यामुळे आम्ही बाहेर आल्यावर खूप धमाल करत होतो. त्यांच्यासुद्धा वय 30 होतं. त्यामुळे त्यांचं माझं मस्त ट्युनिंग जमलं होतं. मावशीचे मिस्टर दुबईला मोठ्या पोस्टवर असल्यामुळे त्यांचा खूप चांगला पगार होता. म्हणून मावशी खर्च करायला अजिबात मागेपुढे पाहत नव्हती. माझ्यावरती रोज खूप खर्च करत होती. त्यामुळे माझं रोज शहरातील विविध ठिकाण पाहून चालू होतं. माझ्या मावशीला वेळच भेटत नव्हता. म्हणून सुलोचना मावशीच मला सर्वांकडे फिरवत होती व माझ्या निमित्ताने मावशी पण फिरत होती. मावशीचं पण फिरणं होत होतं. म्हणून आम्ही खूप एन्जॉय करत होतो. सुलोचना मावशी मला म्हणाली, बरं झालं तू आलास. तुझ्या निमित्ताने मला फिरायला भेटतं आहे. नाहीतर मी सुद्धा दिवसभर घरी एकटी राहून बोर होऊन जाते. परंतु तू आल्यामुळे आता मला फार फिरायला भेटतंय. खूप दिवसापासून मी घराच्या बाहेर निघाले नव्हते. तू आल्यामुळे मला छान करमायला लागलं आहे, असं सुलोचना मावशी मला म्हणू लागली. तेव्हा मी मावशीला म्हणालो की मला सुद्धा तुमच्याबरोबर फिरायला खूप मजा येत आहे. कारण तुम्ही माझी खूप काळजी घेत आहात. त्यामुळे मी पहिल्या वेळेस एवढा मनमोकळेपणाने फिरत होतो आणि मला तुमचा स्वभाव खूप आवडला, असे मी सुलोचना मावशीला सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या की उगीच खोटं बोलू नको. माझा स्वभाव आवडण्यासारखं काय आहे, असं मावशी म्हणू लागली. तेव्हा मी सांगितलं की तुमचा स्वभाव खरंच खूप छान आहे. तेव्हा मावशी म्हणाली की माझा स्वभाव छान आहे तर मी छान नाही का? तेव्हा मी म्हणालो की तुम्ही सुद्धा खूप छान आहात. मावशी म्हणाली की तसं नाही, मी दिसायला छान नाही का, तुला असं विचारलं, असं मावशी मला विचारू लागली. तेव्हा मी म्हणालो की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात. त्यामुळे मला तुम्ही व तुमचा स्वभाव दोघेही खूप आवडले, असं मी मावशीला म्हणालो. तेव्हा मावशी म्हणाली की उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करू नकोस. आम्ही दिवसभर फिरल्यानंतरही संध्याकाळी घरी वापस गेलो. दुसऱ्या दिवशी गावी मावशीच्या गावाला कार्यक्रम होता. म्हणून आम्ही सर्वजण कार्यक्रमाला जायचं ठरवलं. सकाळी उठून आम्ही गाडीत बसून मावशीच्या गावाला गेलो. गावाकडे गेल्यानंतर त्यांचं शेतामध्ये घर होतं. घर अतिशय आलिशान असं बांधलेलं होतं. आजूबाजूला मोठे डोंगर होते. त्यामुळे त्या घराची शोभा खूपच वाढली होती. आपण हिल स्टेशनला आल्यासारखं वाटत होतं. वातावरण खूपच तिथलं मस्त होतं. त्यामुळे मी आनंदी झालो होतो. मावशीच्या गावी लहान मुलांचा मुंजीचा कार्यक्रम होता. त्यामुळे आम्ही गावी गेल्यानंतर तेथील माझ्या वयाचे काही मुलं होते. त्यांची व माझी ओळख झाली व त्यांनी त्यांच्यासोबत मला घेतले. त्यामुळे आता आम्ही सर्व मुलं एकत्र असल्यामुळे खूप धिंगाणा घालत होतो. आम्ही वरच्या मजल्यावर जाऊन पत्ते खेळत बसलो होतो. खूप वेळ आम्ही तिथे एन्जॉय केला. नंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही सर्वजण जेवायला गेलो होतो. आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर क्रिकेट खेळायला लागलो. त्यांच्या घरासमोर मोठं मोकळं पटांगण होतं. त्यामुळे तिथे मला छान क्रिकेट खेळता आलं. मला शहरांपेक्षा, कारण माझ्यासोबत जे मुलं होते त्यांची व माझी लगेच गट्टी जमली होती. त्यामुळे एकाच वयाचे मुलं एकत्र असल्यामुळे आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या व खेळसुद्धा खेळले. त्यामुळे माझं मन तिथे रमलं होतं. आम्ही तिथे वेगवेगळे खेळ खेळलो. मला तिथून निघू वाटत नव्हते. तेव्हा येथील मित्रांनी मला विचारलं, तुला इथे करमले का? तेव्हा मी सांगितले की मला इथे खूपच करमले, कारण तुमच्यासारखे मित्र मला भेटले व आपण इतक्या लवकर एकमेकांना मिसळलो गेलो. त्यामुळे मला परक्या ठिकाणी आल्याचं जाणवलं नाही, असं मी त्यांना सांगितलं.
तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हालासुद्धा तुझा स्वभाव खूप आवडला, कारण तू आमच्यातलाच वाटतोच. त्यातच एक होऊन गेला, त्यामुळे कुठे वेळ गेला ते आम्हालासुद्धा कळलं नाही. तसे ते मित्र मला म्हणू लागले. नंतर ते मला संध्याकाळी नदीवर घेऊन गेले होते. आम्ही तिथे जाऊन नदीच्या पाण्यामध्ये मस्त अंघोळ केली. त्या सर्वांना पाण्यामध्ये पोहता येत होतं, परंतु मला पाण्यात पोहण्याची सवय नव्हती. त्यामुळे मी काठावर असलेल्या कमी पाण्यामध्ये अंघोळ करत होतो. तर त्यांना रोज पोहण्याची सवय असल्यामुळे ते सर्वजण नदीत उतरून मस्तपैकी पोहत होते. मला म्हणाले की आम्ही तुला पोहायला शिकवतो, असं म्हणून ते मला पाण्यामध्ये घेऊन गेले व मला हातपाय कसे मारायचे ते शिकवू लागले. सुरुवातीला मी पाण्यामध्ये गटकाळ्या खाल्ल्या, परंतु त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी करू लागलो. त्यामुळे मला आता हळूहळू पोहायला आलं होतं. त्यामुळे मला ही मजा वाटू लागली होती व मी त्यांच्याबरोबर पाण्यामध्ये पोहोचलो. नंतर आम्ही तेथील वाळूच्या नदीकाठावर खेळ खेळत बसलो आणि त्यात कधी वेळ गेला ते कळालंच नाही व संध्याकाळ झाली. त्यामुळे आम्ही सर्वजण घरी आलो. तेव्हा घरी आल्यानंतर मी वरच्या मजल्यावर गेलो होतो. तिथे सुलोचना काकू त्या रूममध्ये होत्या व मला म्हणाली की कुठे गेला होतास? मी सांगितलं की येथील मित्रांबरोबर मी होतो. तेव्हा त्या म्हणाल्या की तू दिवसभर इथे नव्हता, त्यामुळे मला एकटीलाच करमलं नाही, कारण तू आत आल्यापासून रोज आपण एकत्र राहत होतो, त्यामुळे मलासुद्धा सवय पडली, असं सांगू लागल्या. तेव्हा मी म्हणालो की मला नवीन मित्र भेटले, त्यामुळे त्यांच्यात कुठे वेळ गेला ते मलाच कळलं नाही. मला इथे खूप नवीन खेळ शिकायला भेटले, असे मी सुलोचना काकूला सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या की काय काय खेळ खेळलास? तेव्हा मी सांगितलं की त्यांना जे खेळ खेळले ते आणि हे आज नदीवर जाऊन पाण्यामध्ये पोहायला शिकलो, हे त्यांनासुद्धा सगळं सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की तू पाण्यामध्ये कशाला उतरलास? तुला पोहायला येत नव्हतं. तेव्हा तर मी सांगितलं की मला जरी येत नव्हतं तरी त्या माझ्या मित्रांनी मला पाण्यामध्ये नेऊन पकडून पोहायला शिकवलं, त्यामुळे मी सुद्धा शिकलो, असं त्यांना सांगितलं. त्यामुळे मावशी म्हणाली की बरं झालं, नाहीतर पाण्यामध्ये पोहायला आल्याशिवाय उतरू नये, नाहीतर जीवावर बेततं, असं मावशी मला सांगू लागली. नंतर संध्याकाळ झाली म्हणून आम्ही सर्वजण खाली गेलो व जेवण झाल्यानंतर झोपण्याकरता परत मला माझी मावशी म्हणाली की तू वरच्या रूममध्ये झोप. खालच्या रूममध्ये काका व मावशी व त्यांची सासू सासरे झोपले होते. वरच्या रूममध्ये सुलोचना मावशी व मी आम्ही दोघे झोपणार होतो. TV पाहून झाल्यानंतर झोपण्याकरता मी वरती गेलो होतो. सुलोचना मावशी आधीच वरती गेली होती. मी वरती गेल्यानंतर मावशी अजून जागेच होती. मावशी मला म्हणाली की खूप वेळ लावलास? तेव्हा मी सांगितलं की मी माझी आवडती TV सिरियल चालू होती म्हणून मी पाहतच होतो. तेव्हा मावशी म्हणाली की तुझा निकाल कधी लागणार आहे? मी म्हटलं की आता 10 ते 15 दिवसात माझा निकाल लागणार आहे. तेव्हा मावशी म्हणाली की मग तू काय करणार आहेस? तेव्हा मी सांगितलं CETला मार्क येतात त्यावर मी कुठे जाईल ते ठरेल, असं मावशीला सांगितलं. आम्ही गप्पा मारायला लागलो. खॉटवर झोपली होती. मावशीला म्हटलं मी इथेच खाली झोपतो. तेव्हा मावशी म्हणाली की नको, तू पण वरती झोप. मी म्हणालो की मी खाली झोपतो. तेव्हा मावशी म्हणाली की तू परका आहेस का? खॉट खूप मोठी आहे, इथे आपण दोघेजण आरामात झोपू शकतो. तसं म्हणून मावशीने मलाही वरती झोपायला सांगितलं. तेव्हा मावशी माझ्याशी गप्पा मारायला लागल्या. तेव्हा मावशी मला म्हणाली की तुला तेव्हा मी म्हणालो की नाही मावशी, मी आजकाल मुलं 10वी तू 12वी झाल्या तरी तुला गर्लफ्रेंड नाही. तेव्हा मी म्हणालो की नाही, मला 12वीचा अभ्यास करताना वेळ पुरत नाही, त्यामुळे मी असलं काही विचारच केला नाही, असं मावशीला म्हणालो. तेव्हा मावशी म्हणाली मग तुला कॉलेजमध्ये एखादी मुलगी आवडली नाही का? तेव्हा मी सांगितलं की हो, एक मुलगी मला आवडत होती. मी तिच्यावर लाईनही मारत होतो, ती माझ्याकडे पाहत नव्हती, त्यामुळे मी तिचा नाद सोडला व माझ्या अभ्यासाकडे लक्ष दिलं, असे मी मावशीला सांगू लागलो. तेव्हा बोलता बोलता मावशी मला खेटून झोपली होती. मावशीच्या अंगाचा मला स्पर्श झाल्यामुळे माझ्या अंगातून एक वेगळीच तरतरी आली. मावशी मला अजूनच खेटली म्हणून मी थोड्या बाजूला झोपलो. तेव्हा मावशी मला तुला आवडलं नाही का? तेव्हा मी म्हणालो की नाही, तसं काही नाही, मी सहजच बाजूला झालं, असं म्हणालो. तेव्हा मावशी अजूनच माझ्याजवळ आली व मला खेटून झोपली. तेव्हा मावशी मला म्हणाली की माझी एक इच्छा पूर्ण करशील का? तेव्हा मी म्हणालो कसली?
तेव्हा मावशी म्हणाली की माझे पती दुबईला राहतात. ते 6 महिन्यातून एकच वेळेस घरी येतात, त्यामुळे मला त्यांची सतत आठवण येत असते. आज त्यांच्याऐवजी तू माझी गरज भागवणार का, असं मावशी म्हणाली. तेव्हा मी म्हणालो की मावशी, तुम्ही हे काय बोलतात? तुम्ही माझ्या मावशी सख्खी. त्या मला म्हणाल्या की मी तुझी सख्खी मावशी नाही, मी तुझ्या मावशीची जाऊ आहे. त्यामुळे आपल्यात काहीच प्रॉब्लेम यायला नको, असं मावशी म्हणाली. मी काही बोललो नाही, परंतु मावशीने माझा होकार समजून माझ्याकडे मोर्चा वळवला. मला या सर्व गोष्टी नवीन असल्यामुळे मला त्यातील काहीच माहिती नव्हतं, परंतु मावशीने स्वतःच पुढाकार घेतला व तिने जे हवं होतं ते स्वतःच करायला लागली. त्यामुळे त्यातून